Hello students, welcome to this class of the physics. Next problem is example number 3.10. What is the drift velocity of electron in silver? Okay, it is a silver wire of length 2 meter. So here length is given as 2 meter. Area of cross section is given as 6.14 into 10 raised to minus 6 meter square. Okay, so this is the area. Carrying a current of 5 ampere. Given atomic weight of silver. Atomic weight of silver दिलेला आहे 108. Atomic weight. Okay, and density of silver is given as 9.5 into 10 raised to 3 kg per meter cube. Charge on electron is म्हणजे स्मॉल ई ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे आणि अवोगॅड्रोस नंबर देखील दिलेला आहे. ओके, अवोगॅड्रोस नंबर 9.023 into 10 raised to 26 per किलोग्राम असं दिलेलं आहे. म्हणजे अवोगॅड्रो नंबर इथे किती दिलेला आहे 6.023 into 10 raised to 26 पर केजी ऍटम असं म्हटलंय, पर केजी ऍटम. ठीक आहे, आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आता हे कसं कॅल्क्युलेशन करावं लागेल हे तुम्हाला थिंक करायचं आहे. करंटचा फॉर्म्युला आहे I is equal to NEAVD. So this is the formula for the current, and therefore formula for the drift velocity or the drift speed is equal to I divided by NEA. तर याच्यामध्ये करंट आपल्याला दिलेला आहे, ई माहिती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील दिलेला आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी फक्त इथं डायरेक्टली दिलेली नाही, ती कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. स्मॉल एन म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता हे स्मॉल एन कसं काढावं लागेल लक्षात घ्या. हे डेन्सिटी आणि ऍटॉमिक वेट वरून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. डेन्सिटी आणि ऍटॉमिक वेटचा वापर करून हे स्मॉल एन जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा, डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास पर युनिट व्हॉल्यूम असतं. ओके, डेन्सिटी म्हणजे येणार आहे मास पर युनिट व्हॉल्यूम. आता हा डेन्सिटीचाच फॉर्म्युला डिफरंट फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट करता येईल बघा. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. आता मास म्हणजे काय असतं, आता नंबर ऑफ मोल्सचा केमिस्ट्रीमध्ये तुम्ही फॉर्म्युला स्टडी केलेला असेल. नंबर ऑफ मोल कसं काढताय, मास डिवायडेड बाय atomic weight किंवा molecular weight, बरोबर आहे ना. सो मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इनटू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम येऊ शकतं. लक्षात घ्या, खाली लिहितो. मास म्हणजे हे बघा, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट, करेक्ट ना. मास डिवायडेड बाय मोलर मास. ओके, सो मास इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स इनटू मोलर मास, बरोबर आहे ना. मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स इनटू मोलर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम होणार आहे. आणि नंबर ऑफ मोल्स वरून काय करू शकतो, नंबर ऑफ ऍटम्स काढू शकतो आपण. ओके, समजा हे n नंबर ऑफ मोल्स असतील तर त्याच्यामध्ये ऍटम्स किती असणार आहेत, तर एक मोल म्हणजे NA एवढे, NA अवोगॅड्रोस नंबर एवढे त्याच्यामध्ये ऍटम्स किंवा मॉलिक्युल असणार आहेत. नंबर ऑफ मोल मध्ये काय असणार आहे, NA इंटू नंबर ऑफ मोल्स एवढे मॉलिक्युल असणार आहेत. ओके, डेन्सिटी म्हणजे याच्यावरून काय करूया, अगोदर नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काढूया. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला अगोदर काढूया. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होणार आहे, डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास होणार.
बरोबर. पुन्हा एकदा बघा काय काय केलेलं आहे. डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. परत मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर मास असणार आहे. ओके, सो नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, किंवा जस्ट नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युलाच काढूया अगोदर. जस्ट नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला याच्यावरून इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला डेन्सिटी इथं दिलेली आहे. बरोबर. नंबर ऑफ मोल्स is equal to density into volume, density into volume divided by molar mass होणार आहे. ओके, that is number of moles. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स. आता त्याच्यामुळे नंबर ऑफ ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स कसे येणार आहेत. नंबर ऑफ ऍटम्स म्हणजे अवोगॅड्रोज नंबर इंटू नंबर ऑफ मोल्स होणार आहे. ओके, सो नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू NA इंटू नंबर ऑफ मोल्स किती आलेले आहेत, रो इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय येणार आहे, मोलर मास येणार. या पद्धतीने काय येणार आहे, तुमचे नंबर ऑफ ऍटम्स येणार आहेत. ओके, लक्षात येते. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढण्यासाठी I, E आणि A दिलेला आहे. तुम्हाला N फक्त कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. स्मॉल एन. स्मॉल एन म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी असतं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असतं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असतं स्मॉल एन म्हणजे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आणि इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी डायरेक्टली तुम्हाला दिलेली नाहीये. ठीक आहे, आता ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी काढणार बघा, पुन्हा एकदा सांगतोय. हे बघा, डेन्सिटी म्हणजे काय असतं, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय द व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, अँड देअरफॉर मास इज इक्वल टू काय येणार आहे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम येणार. बरोबर. ठीक आहे, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम येणार आहे. आता याच्यावरून आता काय करूया, मास आपल्याला जर माहिती असेल तर नंबर ऑफ मोल काढू शकतो. 9 नंबर ऑफ मोल्स येणार आहे मास डिवायडेड बाय काय येणार आहे, मोलर मास. बरोबर, मास डिवायडेड बाय मोलर मास म्हणजे काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय होणार आहे, मोलर मास होणार. बरोबर, हे झाले नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स आले की नंबर ऑफ ऍटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्यूल काढता येईल. कारण एका मोलमध्ये किती ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात, अवोगॅड्रोज नंबर एवढे ऍटम्स किंवा मॉलिक्यूल असतात, लक्षात घ्या. ओके, सो देअरफॉर नंबर ऑफ ऍटम्स, मॉलिक्युल्स नाही आहेत, सगळे ऍटम्स आहेत. सो नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू अवोगॅड्रोज नंबर इंटू नंबर ऑफ मोल्स येणार आहे. ओके, नंबर ऑफ ऍटम म्हणजे अवोगॅड्रोज नंबर इंटू नंबर ऑफ मोल्स येणार आहे. सो नंबर ऑफ ऍटम्स आपल्या इथे येणार आहेत NA इंटू नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आलाय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, डिवायडेड बाय काय येणार आहे, मोलर मास येणार. डिवायडेड बाय मोलर मास. हे तुमचे काय झाले, नंबर ऑफ ऍटम झाले. आता या क्वेश्चन मध्ये आणखी एक गोष्ट द्यायला पाहिजे होती की एक ऍटम किती फ्री इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करतोय, हे इन्फॉर्मेशन या प्रॉब्लेम मध्ये द्यायला पाहिजे होती. आता इथं आपल्याला एक ऍझम्पशन करावं लागणार आहे, आणि ते ऍझम्पशन म्हणजे काय असणार आहे, एक ऍटम सपोज एक फ्री इलेक्ट्रॉन देतोय. ओके, सपोज
one atom gives one free electron, असं ऍझ्युम करूया आपण. one atom gives one free electron and therefore जेवढे number of atom तेवढे number of free electrons असणार आहेत. Therefore number of electrons होणार आहेत Na into density into volume divided by molar mass होणार. मोलर मास. ठीक आहे. आता आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नको आहेत, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम पाहिजेत, म्हणून व्हॉल्यूमला परत मी LHS ला घेतो. अँड देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजे RHS चं व्हॉल्यूम जे आहे ते LHS ला घेतलेलं आहे, तर Na इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय काय होणार आहे, मोलर मास होणार. ठीक आहे. सो इन दिस वे स्मॉल एन आपल्याला या पद्धतीने कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे, लक्षात येते का बघा. म्हणजे डेन्सिटी आणि मोलर मास दिलेला असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम कसे काढायचे, तर अवोगॅड्रोज नंबर इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास हा फॉर्म्युला होणार आहे. लक्षात आलं. किंवा हा फॉर्म्युला इथून पुढे पाठ केला तरी देखील चालेल. सिल्वर एकच इलेक्ट्रॉन काय करतो, केमिकली सोडतो ना. ओके. आता अवोगॅड्रोज नंबर किती दिलेला आहे, 6.022 इंटू 10⁻23. ओके. इंटू डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी आहे दॅट इज डेन्सिटी ऑफ सिल्वर इज गिवन ॲज 9.5 इंटू 10⁻3. डिवायडेड बाय मोलर मास किती आहे 108, परंतु 108 ते ग्रॅम मध्ये असतं ना, इंटू 10⁻³ किलोग्रॅम मध्ये लिहावं लागणार आहे. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. ओके. सो एन येणार आहे 5.297 इंटू 10⁻28. तर एवढे इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असणार आहेत. आणि याच्यानंतर आता ड्रिफ्ट स्पीड. नाउ करंट I इज इक्वल टू NEA/FD असणार आहे. अँड देअरफॉर इथं आपल्याला ड्रिफ्ट स्पीड काढायला सांगितलंय I डिवायडेड बाय NEA. ओके. सो करंट या क्वेश्चन मध्ये किती दिलाय बघा, करंट इज गिवन ॲज 5 एम्पियर. इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे 5.297 इंटू 10⁻28. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. and area of cross section is given as 6.14 into 10⁻⁻6. Okay. So this calculation is coming to be 5 divided by 5.297 into 10⁻28 into 1.6 into 10⁻⁻19 into 6.14 into 10⁻⁻6. आंसर येतं 9.608 into 10⁻⁻5 meter per second. Okay. 9.608 into 10⁻⁻5 meter per second. So this is the answer. Okay. या क्वेश्चन मध्ये ड्रिफ्ट वेलोसिटी येणार आहे एवढी 9.608 into 10⁻⁻5 meter per second.
या क्वेश्चन मध्ये जी लेंथ दिलेली आहे त्या लेंथचा काही यूज इथं होत नाही, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द आन्सर. म्हणजे हे एवढं डेरिव्हेशन केलं ना, याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट इथं फॉर्म्युला मिळालेला आहे. हा फॉर्म्युला थोडासा तुम्हाला नोट डाऊन करून व्यवस्थित लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके, म्हणजे डेन्सिटी आणि मोलर मास दिलेला असेल तर स्मॉल एन कसं काढायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. ओके, काढण्यासाठी काय करायचं आहे, अवोगॅड्रो नंबर इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास. ही एक स्टेप तेवढी लक्षात ठेवली ना की पुढचं कॅल्क्युलेशन लगेच होतंय. ओके, आता चेक पॉइंट्स रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन्स फ्रॉम दी चेक पॉइंट्स. First question is like this. Current through a wire depends on the time as 3t square plus 2t plus 5. The charge flowing through the cross section of wire in time from 0 to t is equal to 0 to t is equal to 2 second. ओके, जस्ट आपल्याला करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं काय करावं लागेल, नाही, चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, करंट व्हेरिएबल आहे ना, इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. ओके, सो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. Q इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन ऑफ I dt असतं. सो इंटिग्रेशन ऑफ 3t स्क्वेअर प्लस 2t प्लस 5 ओके dt येणार आहे. लिमिट्स आहेत 0 to 2 सेकंड. ओके, तर याचं इंटिग्रेशन 3t स्क्वेअरचं काय येणार आहे, 3t³ 3 येणार ना, म्हणजे इंटिग्रेशनला पॉवर 1 न वाढवायची असते. टी स्क्वेअरचं t³ होणार डिवायडेड बाय 3. सो 3t³ म्हणजे काय होणार आहे, इथं फक्त t³ राहणार, प्लस 2t²/2 होणार ना, म्हणजे फक्त t² राहणार, प्लस 5t होणार आहे. त्याला लिमिट्स येणार आहेत 0 to 2 आणि हे लिमिट्स आता प्लेस करूया इथं. लिमिट्स प्लेस केल्यानंतर 2 चा क्यूब होणार आहे 8 प्लस 2 चा स्क्वेअर होणार आहे 4 प्लस काय येणार आहे 5 into 2 दॅट इज 10. सो आन्सर होणार आहे 22 कुलॉम. सो ए इज द आन्सर. नेक्स्ट, a charge of electron is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. How many electrons strikes the screen of a cathode ray tube each second when beam current is 16 milliampere? म्हणजे करंट दिलेला आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायला सांगितले. सो करंटचा फॉर्म्युला आपला काय आहे, Q/T, आणि Q/T म्हणजेच काय असतं, N into E डिवायडेड बाय T असतं. अँड देअरफॉर N चा फॉर्म्युला काय येणार आहे, N चा फॉर्म्युला I इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायला सांगितलेत ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे असतील तर I इंटू T डिवायडेड बाय E येणार, बरोबर आहे ना. आता करंट किती दिलेला आहे, 16 मिलीएम्पियर, 16 इंटू 10 रेज टू मायनस 3. टाइम किती दिलेला आहे इथं, पर सेकंड, म्हणजे एका सेकंड मध्ये किती इलेक्ट्रॉन स्ट्राईक होतात ते काढायचं आहे. सो 1 येणार आहे आणि 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 इज द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, 16 डिवायडेड बाय 1.6 म्हणजे 10, 10 इंटू 10 रेज टू मायनस 3 म्हणजे 10 रेज टू मायनस 2 आणि 10 रेज टू मायनस 2 इंटू 10 रेज टू मायनस 19, म्हणजे आन्सर येणार आहे 10 रेज टू 17. ए इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, a conductor carries a current of 0.2 ampere in 30 seconds. How many electron will flow through the cross section of conductor? पुन्हा एकदा सेम टाइपचाच क्वेश्चन आहे. I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. Q म्हणजे काय असतं, NE डिवायडेड बाय T. अँड देअरफॉर N चा फॉर्म्युला पुन्हा एकदा तसंच येणार आहे, I इंटू T डिवायडेड बाय होणार आहे E. करंट इंटू टाइम डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, करंट आहे 2 एम्पियर
सॉरी 0.2 एम्पियर करंट आहे. त्याच्यानंतर टाइम दिलेला आहे 30 सेकंड डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे 1.6 इंटू 10⁻⁹ ओके. तर सगळे आता इथं 0.375 वगैरे सगळे आन्सर आहेत. ओके. आता 2 ला 16 डिवाइड केलं किंवा न्यूमरेटर काय होणार आहे 6 डिवायडेड बाय 1.6 होणार ना. 3 इंटू 2 म्हणजे 6, 6 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁷ काय होणार आहे 19 होणार. आणि 6 डिवायडेड बाय 1.6 म्हणजे काय होणार आहे 3 पॉइंट समथिंग येणार आहे. 3 पॉइंट समथिंग. सो आन्सर येणार आहे सी. 3.75 इंटू 10⁻⁷ काय होणार आहे 19. सो सी इज द आन्सर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. In a closed circuit, the current I at an instant of time t is given by 4 minus 0.08 t, the number of electron flowing in 50 seconds through the cross section of the conductor. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी अगोदर चार्ज काढावा लागेल आणि करंट हा व्हेरिएबल आहे. करंट व्हेरिएबल असेल तर चार्ज कसं काढतो Q इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I dt येणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 4 minus 0.08 t dt आणि टाइम दिलेला आहे 0 सेकंड टू 50 सेकंड हा टाइम आहे. ओके. सो चार्ज होणार आहे Q इज इक्वल टू 4 से इंटिग्रेशन 40 माइनस 0.008 t से येणार आहे t²/2. लिमिट्स आर 0 to 30 सेकंड. सो अप्पर लिमिट ठेवल्यानंतर काय होणार आहे बघा. अप्पर लिमिट ठेवल्यानंतर 30 इंटू 0 to 50 सेकंड सॉरी. .08. सो अप्पर लिमिट प्लेस केल्यानंतर आता काय होणार बघा 50 इंटू 4 म्हणजे काय होणार आहे 200 मायनस 0.04 होणार ना. 2 न 0.08 ला डिवाइड केलं. ओके. इंटू t² म्हणजे किती होणार आहे 50 चा स्क्वेअर 2500. लोअर लिमिट काय 0च आहे. सो Q इज इक्वल टू काय होणार आहे 200 मायनस ओके 100 होणार. So that is equal to 100 coulomb. Okay, 100 coulomb is the charge. 100 coulomb charge आला तर चार्ज म्हणजे काय असतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन असतं. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढणार आहे Q डिवायडेड बाय E करणार आहे. दॅट इज 100 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. सो आन्सर होणार आहे आता इथं 100 म्हणजे 10⁻², 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻² किती होणार आहे 21. तर 19 वर गेल्यानंतर प्लस 19 आणि 10⁻² म्हणजे 10⁻21 आणि 1 बाय 1.6 म्हणजे 0.625 असतं इंटू 10⁻21. ओके. सो आन्सर येणार आहे 6.25 इंटू 10⁻20. सो बी आन्सर विल बी देअर. बी आन्सर इज देअर. ओके. नेक्स्ट
ड्रिफ्ट velocity Vd varies with the intensity of electric field as per the relation. तर ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतोय ना? पहिला फॉर्म्युला I डिवायडेड बाय NE असतो आणि दुसरा फॉर्म्युला ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू ऍक्सेलरेशन इंटू टाइम, आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? E इंटू E डिवायडेड बाय M ना, आणि टाइम म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर ड्रिफ्ट वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते? इलेक्ट्रिक फील्ड असते. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ए आन्सर येणार आहे. ड्रिफ्ट वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड. ओके. When the current I is flowing through a conductor, then the drift velocity is phi. If 2I current is flowing through the same metal but having double the area, then drift velocity will be. When current I is flowing through a conductor, then drift velocity is phi. If 2I current is flowing through the same metal but having double area, then drift velocity is. आता drift velocity चा formula Vd is equal to I divided by NEA असा फॉर्म्युला आहे. म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया आहे. सो Vd1 बाय Vd2 हा रेशो जर लिहायचा झाला तर काय येणार आहे? I1 बाय I2 इंटू काय येणार आहे? A2 डिवायडेड बाय A1 असणार आहे. कारण ड्रिफ्ट वेलॉसिटी करंटवर डिपेंड असणार आणि एरियावर पण डिपेंड असणार आहे. बरोबर. Vd1 बाय Vd2 इज इक्वल टू I1 बाय I2 इंटू A2 बाय A1. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. सो सुरुवातीला ड्रिफ्ट वेलॉसिटी त्यांनी किती दिले? फी एवढी आहे असं म्हटलंय. नंतरची ड्रिफ्ट वेलॉसिटी Vd2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. I1 बाय I2 म्हणजे काय येणार आहे? सुरुवातीला करंट I आहे, नंतर करंट काय होणार आहे? 2I होणार आहे इंटू सुरुवातीला एरिया आहे हॅव्हिंग डबल द एरिया, म्हणजे सुरुवातीला एरिया A आहे आणि नंतर एरिया काय केलेला आहे? 2A केलेला आहे. And therefore here A get cancel, I get cancel, 2 also get cancel. So हे आन्सर येणार आहे 1. So Vd2 is equal to काय येणार आहे? V येणार. So answer will be C answer. Okay, C answer is the correct answer. Next question. A metallic resistor is connected across a battery. If the number of collision of free electron with the lattice is somehow decreased in the resistor, for example by cooling, then current will. आता हा रेझिस्टन्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. आता रेझिस्टन्स कशामुळे क्रिएट होतो लक्षात घ्या. तर कोलिजन ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन विथ द लॅटिस. लॅटिस म्हणजे ऍटमचं स्ट्रक्चर असतं. ऍटमचं जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतो आपण? लॅटिस असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन ज्यावेळी फ्लो होतात त्यावेळी त्यांच्या पाथमध्ये येणाऱ्या ऍटम बरोबर काय होतात? कोलाइड होतात आणि या कोलिजनमुळे काय होतो? रेझिस्टन्स तयार होतो. म्हणजे बेसिकली रेझिस्टन्स कशामुळे तयार होतो? collision of moving electron with the atoms in their path. Okay, collision of moving electron with the atom in their path याच्यामुळे रेझिस्टन्स क्रिएट होतो. आता हे नंबर ऑफ कोलिजन काय केलेले आहेत? डिक्रीज केलेले आहेत. नंबर ऑफ कोलिजन डिक्रीज केलेत असं दिलंय क्वेश्चन मध्ये, बाय सम मीन्स, फॉर एक्झाम्पल बाय कुलिंग. आता नंबर ऑफ कोलिजन जर डिक्रीज केले तर रेझिस्टन्स काय होणार? डिक्रीज होणार. आणि रेझिस्टन्स डिक्रीज झाला तर सर्किट मधला करंट काय होणार आहे? करंट विल इन्क्रीज. कारण रेझिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. रेझिस्टन्स कमी झाला तर अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट कमी होणार आणि करंट काय होणार आहे? वाढणार आहे. सो 7 चा आन्सर येणार आहे ए. ओके. सो व्हेन रेझिस्टन्स डिक्रीजेस करंट इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट. When the current flows through a conductor, then order of drift velocity of electron will be. तर ड्रिफ्ट वेलॉसिटी साधारणपणे किती असते? तर 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड असते ना. मीटर पर सेकंड पण युनिटच नाहीये इथं. तर 10⁻⁴ मीटर पर सेकंड असते. म्हणजेच 10⁻⁴ मीटर म्हणजे काय असतं? 10⁻² सेंटीमीटर असतं पर सेकंड. मग सेंटीमीटर पर सेकंड मध्ये किती येणार? Answer is 10⁻⁻² centimeter per second will be the answer. Okay, so B is the answer.
नेक्स्ट, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कशावर डिपेंडंट नसते. तर आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, PD इज इक्वल टू I डिवायडेड बाय NEA असा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज E टाऊ डिवायडेड बाय M. म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन. आता क्रॉस सेक्शनल एरियावर डिपेंड असते. लेंथ, आता इथं कुठेही लेंथ येत नाही, कुठल्याही ड्रिफ्ट व्हेलॉसिटीच्या कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये लेंथ येत नाही. सो डज नॉट डिपेंड ऑन लेंथ येणार आहे. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स स्मॉल एन वर डिपेंड असतं. मॅग्निट्यूड ऑफ करंट I वर देखील डिपेंड असतं. इलेक्ट्रिक फील्ड वर डिपेंड असतं. रिलॅक्सेशन टाइम वर डिपेंड असतं. बरोबर आहे ना. मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वर डिपेंड असतं. ओके, लक्षात येते. आता DCP मध्ये क्वेश्चन 7चा आन्सर काय दिलंय, बी आन्सर दिलंय, बट इट इज अ रॉंग आन्सर. लक्षात घ्या, आपण सांगितलेला आन्सर करेक्ट आहे. ओके, तुम्ही चेक करू शकताय. नेटवर तुम्ही थोडस सर्च करून बघा. DCP मध्ये ते चुकीचं आन्सर दिलंय. ऍक्च्युअल आन्सर मी सांगितलेलं करेक्ट आहे. दॅट इज नंबर ऑफ कोलिजन डिक्रीज झाले तर काय होणार आहे, रेझिस्टन्स डिक्रीज होणार नाही, करंट इन्क्रीज होणार आहे. ए आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, number density of free electron in copper is 8.5 into 10 raised to 28 per meter cube. How long does the electron take to drift from one end of wire 3 meter long to other end? The area of cross section is 2 into 10 raised to minus 5 meter square and it carries a current of 3 ampere. तर कंडक्टरच्या एका एंड पासून दुसऱ्या एंडला ओके जाण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलंय, टाइम विचारलंय. मग आता टाइम कसं काढतोय रे आपण, बघा स्पीड म्हणजे काय असतं, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम असतं. सो टाइम कसं काढणार आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करावं लागेल. मग किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे, एका एंड पासून दुसऱ्या एंडला जायचं म्हणजे 3 मीटर डिस्टन्स कव्हर करावं लागणार. डिस्टन्स अवेलेबल आहे, परंतु इलेक्ट्रॉनचं स्पीड अवेलेबल आहे का, तर आपल्याकडे अवेलेबल नाही, ते कॅल्क्युलेट करावं लागणार, ड्रिफ्ट स्पीड. सो फर्स्ट आपण कॅल्क्युलेट द ड्रिफ्ट स्पीड, किंवा त्या टाइमच्या फॉर्म्युल्यामध्येच ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला ठेवूया. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय काय येणार आहे, ड्रिफ्ट स्पीड येणार आहे. डिस्टन्स डिवायडेड बाय ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय असतं, I डिवायडेड बाय NEA. बरोबर आहे ना, I डिवायडेड बाय NEA हा ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे ना. आता याच्यामध्येच व्हॅल्यू ठेवूया. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे, 3 मीटर. इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती दिली आहे, 8.5 into 10 raised to 28. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे, 1.6 into 10 raised to minus 19. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, 2 into 10 raised to minus 6 डिवायडेड बाय करंट किती आहे, 3 एम्पियर दिलाय. ओके, सो ही दिस 3 and 3 गेट कॅन्सल. टाइम बघा किती येणार आहे मग, 8.5 into 1.6 into 2. याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. इंटू 10 ची पॉवर किती येणार आहे, 10 raised to 10 ची पॉवर 28 into minus 19 म्हणजे 10 raised to 7 10 raised to 9 होणार. आणि 9 मायनस परत 6, 9 minus 6 म्हणजे काय होणार आहे, 10 raised to 3 होणार आहे. सो याचा आन्सर 8.5 into 1.6 into 2 27.2 into 10 raised to 3 येणार आहे. सेकंड म्हणजे 2.72 into 10 raised to 4 येणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, ए आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करूया, दॅट इज द ओहम्स लॉ. ओके, ओहम्स लॉ.
आता ओहम्स लॉचं स्टेटमेंट आणि त्याचा फॉर्म्युला तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत ऑलरेडी बघितलेला असणार आहे. तर ओहम्स लॉचा फॉर्म्युला स्टेटमेंट काय बघा, सो लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम, so long as the physical state of conductor remains same, current through conductor is directly proportional to current through conductor is directly proportional to potential difference, across ends of conductor. Okay, so this is the statement of Ohm's law. म्हणजे जोपर्यंत फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहते, म्हणजे कंडक्टरची फिजिकल स्टेट काय व्हायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहायला पाहिजे म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजे, मटेरियल कॉन्स्टंट राहायला पाहिजे, ते मटेरियल होमोजिनियस राहायला पाहिजे. ओके, त्याचबरोबर त्याचा एरिया क्रॉस सेक्शन कमी जास्त झाला नसला पाहिजे, लेंथ चेंज झाली नसली पाहिजे. याला म्हणायचं फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहणं. फिजिकल स्टेट जर कॉन्स्टंट राहत असेल, ओके, फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहणं म्हणजे काय, पुन्हा एकदा टेम्परेचर कॉन्स्टंट राहणं, मटेरियल कॉन्स्टंट राहणं, मटेरियलच्या प्रॉपर्टीज कॉन्स्टंट राहणं, ठीक आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथ कॉन्स्टंट राहणं. ओके, या सगळ्या गोष्टी जर कॉन्स्टंट राहत असतील तर काय होतं, करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स होते. म्हणजे कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट हा काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. म्हणजे जर करंट वाढवला तर काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर काय होणार आहे, करंट वाढणार आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डबल केला तर करंट डबल होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स ट्रिपल केला तर करंट देखील ट्रिपल होणार आहे, अँड सो ऑन. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर करंट देखील 0 असणार आहे. ओके, सो देअरफॉर बाय ओहम्स लॉ इथं काय होणार बघा, बाय ओहम्स लॉ I is directly proportional to काय होणार आहे, फी होणार आहे. म्हणजे करंट थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, ऑर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय पण लिहू शकतो. आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी असेल तर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय पण लिहू शकतो. ओके, अँड देअरफॉर काय येणार आहे, फी डिवायडेड बाय आय इज अ कॉन्स्टंट असणार आहे. फी डिवायडेड बाय आय इज अ कॉन्स्टंट, आणि या कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स असं म्हणतो. ओके, this constant is called as resistance. This constant is called as resistance, that is capital R, and therefore phi by I is equal to काय येणार आहे, R येणार आहे. phi by I is equal to R. म्हणजे हा ओहम्स लॉ आहे. phi by I is equal to R किंवा phi is equal to IR येणार, किंवा I is equal to काय येणार आहे, phi by R येणार आहे. ओके, सो these are the different forms of the Ohm's law. म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय करंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट म्हणजे रेजिस्टन्स असतं, किंवा व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स असतं, किंवा करंट इज इक्वल टू काय असतं, व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स असणार आहे. ओके, सो दिस इज द ओहम्स लॉ. आणि अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ मग काय होणार आहे, व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये रिलेशन कसं येणार बघा, रिलेशन विल बी लाईक दिस. म्हणजे ग्राफ जर त्यांचा काढला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, फी आणि आय मधला ग्राफ असा येणार आहे. ओके, सो इकडं आय ठेवलं, इकडं फी ठेवलं, यांचा जो ग्राफ असणार आहे इट विल बी अ स्ट्रेट लाईन ग्राफ. ओके, इट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. म्हणजे व्होल्टेज वाढवलं तर काय होणार आहे, करंट देखील वाढणार आहे. आता दोन प्रकारचे कंडक्टर, ओहम्स लॉ नुसार दोन प्रकारचे कंडक्टर असू शकतात, ओहमिक कंडक्टर्स आणि नॉन ओहमिक कंडक्टर्स. ओके, ओहमिक कंडक्टर अँड नॉन ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टर म्हणजे काय, जे कंडक्टर ओहम्स लॉ ओबे करतात त्यांना काय म्हणतो आपण, ओहमिक कंडक्टर्स असं म्हणतो.
आणि जे कंडक्टर ओहम्स लॉ उभे करत नाहीत त्यांना नॉन ओहमिक कंडक्टर असं म्हणतो. ओके, सो बेस्ड ऑन ओहम्स लॉ, conductors are first is ohmic conductors and second is non-ohmic conductors. ओहमिक कंडक्टर्स अँड नॉन ओहमिक कंडक्टर्स. तर याच्यामध्ये ओहमिक कंडक्टर म्हणजे काय बघा, the conductors which obey Ohm's law are ohmic conductors. ओहम्स लॉ उभे करायचं म्हणजे थोडक्यात काय करायचं, तर आय आणि फी यांच्यामध्ये काय असला पाहिजे, स्ट्रेट लाईन ग्राफ असला पाहिजे. म्हणजे ओहमिक कंडक्टरला ग्राफ कसा येणार बघा, सो इकडं आय असेल, इकडं फी असेल, तर ओहमिक कंडक्टरला हा जो ग्राफ असणार आहे इट विल बी अ स्ट्रेट लाईन. ओके, सो दिस इज द ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टर मध्ये ओहम्स लॉ उभे करता म्हणजे काय होणार आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, फी असणार आहे, किंवा करंट आणि व्होल्टेज यांच्यामधला ग्राफ काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. त्याला म्हणायचं ओहमिक कंडक्टर. आणि दुसरा आहे दॅट इज नॉन ओहमिक कंडक्टर. नॉन ओहमिक कंडक्टर्स म्हणजे काय, द कंडक्टर्स विच डज नॉट ओबे ओहम्स लॉ. The conductors which doesn't obey Ohm's law. म्हणजे आय जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी नसणार आहे. म्हणजे आय आणि फी मधला ग्राफ स्ट्रेट लाईन असणार. आता ओहमिक कंडक्टरचे एक्झाम्पल इथं सांगायचं राहिले तर ऑल मेटल्स, सगळे जनरली सगळे मेटल्स जे आहेत ना ते ओहमिक कंडक्टर्स आहेत. याचं एक्झाम्पल येणार आहे. म्हणजे कॉपर, सिल्वर, अल्युमिनियम, गोल्ड. ओके, हे सगळे जे मेटल आहेत ते ओहमिक कंडक्टर. नॉन ओहमिक कंडक्टरचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय होणार आहे, सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्स इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दी नॉन ओहमिक कंडक्टर. म्हणजे कंडक्टर असतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, परंतु करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये स्ट्रेट लाईन रिलेशनशिप नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेमी कंडक्टर मध्ये तुम्ही आय आणि फी मधला ग्राफ असा बघितलेला असेल कदाचित. ओके, ग्राफ विल बी लाईक दिस. म्हणजे इथं वाय ऍक्सिस वर करंट असेल, एक्स ऍक्सिस वर व्होल्टेज असेल, तर हा ग्राफ असा काहीतरी येतो. सुरुवातीला निग्लिजिबल करंट आणि त्याच्यानंतर परत वाढत जातो. सो दिस इज अ नॉन ओहमिक कंडक्टर. म्हणजे याच्यामध्ये आय आणि फी मध्ये म्हणजे व्होल्टेज वाढवलं की करंट वाढेल, परंतु स्ट्रेट लाईन रिलेशनशिप नसणार. त्याला म्हणायचं नॉन ओहमिक कंडक्टर्स. ओके,